जय हिंद मित्रांनो, मी गणेश पाटील तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वनरक्षक भरतीचा रिझल्ट लागलेला आहे। तर पाहू शकतात या ठिकाणी। तर आता कोणत्या ठिकाणाचा रिझल्ट आहे, काय आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे। कोणाकोणाची निवड झाली, निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे कोणत्या ठिकाणाची आहे आणि महत्त्वाचं म्हणजे चाचणी जी काही मित्रांनो तुमची चालण्याची, तर ती कोणत्या ठिकाणी कोणत्या विद्यार्थ्यांची कधी होणार आहे आणि हा रिझल्ट कुठला आहे, सर्व काही डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगतो। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या। तर मित्रांनो, व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर बघा, समोर तुम्हाला पाहायला भेटत असेल की प्रादेशिक निवड समिती कोल्हापूर वनवृत्त वनरक्षक गट क पद भरती 2023 तर सन 2023 या ठिकाणी देण्यात आलेले आहे। तर निवड यादी व प्रतीक्षा यादी तसेच चाल चाचणीचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्याबाबत तर मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण माहिती डिटेलमध्ये देण्यात आलेली आहे। तर हे मित्रांनो या ठिकाणी निवड यादी आहे। तर ही तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी चेक करायची, कोणकोणते विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन करण्यात आलेलं आहे। तर या ठिकाणी पाहू शकतात 1 नंबरचा विद्यार्थी ऋषिकेश संभाजी जिंजुरके याचं नाव या ठिकाणी आहे आणि त्याने चांगल्या पद्धतीने परफॉर्म करून टोटल 192 मार्क या ठिकाणी घेतले आणि आज तो वनरक्षक मध्ये भरती झालेला आहे। तर या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचं सर्वप्रथम तर मी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो। तर आता तुमची चालण्याची चाचणीबाबत बी अपडेट मी तुम्हाला देणार आहे। त्याच्यानंतर महिला उमेदवार सुद्धा या ठिकाणी पाहू शकता, संपूर्ण या ठिकाणी कॅटेगरीनुसार माहिती देण्यात आलेली आहे। तर लक्षात घ्या, ओपन या ठिकाणी मित्रांनो फिमेलसाठी पण आहे, त्याच्यानंतर मित्रांनो पुरुषांसाठी पण आहे। संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे, त्याच्यामुळे लक्षात घ्या या ठिकाणी संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। तर बघा, ज्या विद्यार्थ्यांनी तिथं चांगला परफॉर्म केलेलं आहे म्हणजे मित्रांनो तुम्ही याच्यामध्ये तुमचं नाव आहे का ते चेक करून घ्या। नुकतीच ही बातमी आणि अपडेट लागलेली आहे मित्रांनो, म्हणजे जाहीर झालेली आहे। तर बघा, तुमचं नाव याच्यामध्ये चेक करायचं आहे। तुम्ही मित्रांनो फायनल मेरिटमध्ये आहेत का प्रतीक्षा यादीमध्ये, फायनलमध्ये असाल तर गुड न्यूज आहे, प्रतीक्षा यादीमध्ये असाल तर थोडंफार तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे। बघा, याच्यामध्ये मी सांगण्याचा जो काही मेन मुद्दा होता, तर तुमचं सिलेक्शन आता झालेलं आहे। तर लक्षात घ्या, तुमची चालण्याची चाचणी मित्रांनो आहे आणि ती किती तारखेला आहे ते मी तुम्हाला आता सांगून देतो। तर बघा मित्रांनो, ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाहायला भेटेल। आता पाहू शकतात की निवड सूचीतील निवड यादी व प्रतीक्षा यादी जे उमेदवार शनिवार दिनांक 9 मार्च 2024 रोजी सकाळी या ठिकाणी 6 वाजता सादळे मादळे घाट कासारवाडी कोल्हापूर या ठिकाणी चालण्याची शारीरिक चाचणी म्हणजे जी काही शारीरिक क्षमता आहे चाचणीसाठी वेळेवर उपस्थित होणार नाहीत किंवा गैरहजर राहतील अशा उमेदवारास पुन्हाच संधी मिळण्याचा हक्क राहणार नाही व ते भरती प्रक्रियेतून बाद राहतील। आता ही यादी जाहीर झालेली मित्रांनो, लक्षात घ्या। तर या यादीमध्ये कोण मित्रांनो सिलेक्ट झालेला आहे आणि कोण वेटिंग लिस्टमध्ये त्यांचं सगळ्यांचं नाव देण्यात आलेलं आहे। तर तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव या यादीमध्ये चेक करायचं आहे आणि त्या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्या, तर ज्या ठिकाणी तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे चालण्याच्या चाचणीसाठी तर तुम्हाला वेळेवर तिथं हजर राहायचं आहे 9 तारखेला जर तुम्ही त्या ठिकाणी गैरहजर राहिले तर तुमचं नाव या यादीमधून मित्रांनो बाद म्हणजे तुम्हाला मित्रांनो तिथून बाद केलं जाईल, काढण्यात येईल मित्रांनो, त्याच्यामुळे लक्षात घ्या। तर गुड न्यूज आहे, पुन्हा सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मित्रांनो आता तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे तर त्याची तयारी करा मित्रांनो, लक्षात घ्या। तर बघा, ही यादी जाहीर झालेली मित्रांनो। या व्हिडिओला मित्रांमध्ये शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर समोरच्या अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी वनरक्षक भरती संदर्भात आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर ही यादी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाहायला भेटेल। डिस्क्रिप्शन बॉक्समधून ग्रुप जॉईन करा आणि तिथं स्वतःचं नाव चेक करून घ्या। तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।